जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. मला इथे रूम मध्ये बसवून नाश्ता देण्याची काही गरज नाहीये. मी खाली जाऊन नाश्ता करू शकतो. नाही नाही नाही, एक काम करू, तू सांभाळ, ठीक आहे? नाही आदर्श, नाही. जर आजीची तब्येत इतकी खराब नसती ना, तर आजीने त्यांना चांगलंच सांभाळलं असतं. पण गायत्री, मी विचार करतो की कधी कधी मुलांना बाहेरील वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आपल्याला त्यांच्या नजरेत वाईट व्हावं लागतं. म्हणजे माझी आजी होऊन मला समजावण्याचा अजिबात प्रयत्न नको करूस. सुनबाई, मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन हा शिरा सगळ्यांना खायला दे. हो मम्मी. सुखी रहा. गुड्डी. वा सुनबाई, या गोड शिऱ्याप्रमाणे घरातील सगळ्यांच्या मनात असंच गोड स्थान मिळव. गीता, काय झालं? गीतू राणी, हे सगळं काय आहे? आज आपल्या भारतीने पहिल्यांदा शिरा बनवून विधी केलाय. सुनबाई, ये बेटा, आपल्या पप्पांचा आशीर्वाद घे. ये बाळा, आशीर्वाद घे. गीता, या घरात या मुलीचा हा पहिला आणि शेवटचा पदार्थ असेल माझ्यासाठी. आजपासून हिच्या हाताने बनवलेलं काहीही मला खायला देऊ नकोस. हे तुम्ही काय केलं? सुनबाईने बनवलेल्या पदार्थाचा असा अपमान करणं चुकीचं आहे. अच्छा, आता चूक काय आणि बरोबर काय हे तू मला सांगणार? वाह, माझ्या घरातील लबाड चिमणे, आता तू पण चिवचिव करायला लागलीस. एक गोष्ट कान उघडे ठेवू नये गीता. भले या मुलीने माझ्या नालायक मुलाला आपल्या जाळ्यात ओढलं असेल,
पण हा जगमोहनराव तिच्या जाळ्यात नाही फसणार आहे. ना घर ना दार, काहीही विचार न करता तुम्ही सुद्धा या मुलीला या घरातील सून करून टाकली. अरे विचार करा मूर्खानो, विचार करा. या मुलीचे आई वडील किती चलाख असतील, ज्यांनी या मुलीच्या लग्नाचा आणि हुंड्याचा खर्च वाचवण्यासाठी हिला कॅनडातून इंडियात पाठवलं. बस पापा, आता भारतीच्या विरोधात मी एक शब्दही नाही ऐकणार. का? खरं ऐकायला भीती वाटते की कानाचे पडदे फाटतायत? अरे नालायक, मी तुला शिकवलं, वाढवलं, या योग्यतेचं बनवलं की तू माझ्या उपयोगी पडशील. पण नाही, तू एक सिनेमा आणि दुसरी ही तुझी प्रियतमा, दोघांच्या चक्रात फसलास. आज तू माझ्या नजरेत फक्त एका खोट्या नाण्याप्रमाणे आहेस, आणि खोट्या नाण्याची या जगमोहनरावला कधीच गरज भासत नाही. आजपासून मी तुला माझ्या वारसा हक्कातून बेदखल करतोय. मग पडून राहा या मुलीच्या पदरात. ए मुली, रडायचं बंद कर. बंद कर तुझं हे नाटक. गब्बर सिंगला जर राग काढायचा होता तर माझ्यावर काढायचा होता ना. बिचाऱ्या भारतीला तिच्या आई वडिलांना बोलायची काय गरज होती? किती ओळखतात ते तिच्या आई वडिलांना? भारती, कसला विचार करताय? झोपला नाहीत? मीनाक्षीचा पुन्हा फोन आला होता. इतक्या रात्री? या वेळेला? धमकी देणारे वेळेची पर्वा थोडीच करतात. धमकी? पण तुम्हाला कशासाठी? एकतर गुन्हा त्यांनी केलाय, सीमाचं आयुष्य उद्ध्वस्त तिने केलंय, आणि तुम्हाला धमकी कशासाठी? काय बोलली ती? मला धमकी देत होती की तिची ओळख इथल्या मोठमोठ्या लोकांबरोबर आहे. प्रत्येक पोलिसाबरोबर तिचे चांगले संबंध आहेत. म्हणत होती की जर आपण सीमाला साथ दिली तर खोटी केस बनवून मला बर्बाद करून टाक, आपला बिझनेस चौपट करून टाकेल. ज्या बाईची नीती इतकी वाईट आहे, जी एका मुलीबरोबर इतकं वाईट वागू शकते, ती आपल्या बरोबर पण काहीही करू शकते. मला तर फार भीती वाटते. आता काय होईल? काही होणार नाही गायत्री. मी त्या मीनाक्षीच्या धमक्यांना घाबरणारा नाहीये. कायदा नावाची काही गोष्ट आहे, आपण तिच्या विरोधात आवाज उठवू. पण आपला आवाज कोण ऐकणार? ती मीनाक्षी तर खोट्याला पण खरं करू शकते, आणि कोणीतरी बरोबर आहे तिच्या. ती काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. नाही गायत्री, घाबरण्याचं काही कारण नाही.
कारण सत्यासमोर खोट्याला नेहमीच मान झुकवावी लागली आहे. आपण आपल्या सत्याच्या आधारावर तिच्या त्या असत्याने बनलेल्या काचेच्या भिंतीला तोडून टाकू. म्हणूनच त्रास करून घ्यायची गरज नाही. बस आपल्याला नेहमी तयार राहावं लागेल, जेणेकरून आपण मीनाक्षीच्या प्रत्येक वाराला जशास तसं उत्तर देऊ शकतो. मी तर या दोघांची मी केलेल्या चुकीची माफी मागायला आले होते, पण माझ्याबरोबर माझ्यामुळे यांच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होत चाललाय. आता तर माझी हिंमतच संपली आहे. आता मी यांच्या नजरेला नजर मिळवून माफी तरी कशी मागू. मी इथे आसरा घ्यायला नको होता. आज माझ्यामुळे किती जणांना हा त्रास सहन करावा लागतोय. हा काकी, सांगा ना, तुम्ही ते कोणत्या देवाचं व्रत करायला सांगणार होतात? अच्छा, सूर्योदय झाल्यानंतर पाणीही नाही प्यायचंय का? नाही नाही, मी करेन ना काकी. होईल माझ्याकडून. हो काकी, मी कालच जीवदानी मातेच्या मंदिरात जाऊन आले. मी तिथेही नवस केलाय. बस कोणत्याही प्रकारे माझी मुलगी सुरक्षित घरी येऊ दे. तुम्ही पण माझ्या मुलीसाठी प्रार्थना करा. नमस्कार. तुम्ही कधी आलात? तुम्हाला काय झालं? इतके उदास का वाटताय? माझी उदासी तुझ्यासाठी आहे मीना. तू तुझी ही काय अवस्था केलीयस? सीमाच्या भल्यासाठी देवाजवळ प्रार्थना करणं ठीक आहे, मीही करतो. पण तू काय करतेस मीना? कोणी काकीने सांगितलं की मंदिराच्या 1000 पायऱ्या चढल्याने इच्छा पूर्ण होतात, तर तू ते करायला जातेस. मग कोणी सांगितलं की शिवजींसाठी 3 दिवसांचा अन्न त्याग कर, तर तू ते करायला जातेस. खाणं पिणं सोडून देतेस. अगं, आपली तब्येत बघ. या पायाला भेगा, डोळ्यांखाली हे काळं. सीमापेक्षा जास्त काळजी तर मला तुझी वाटते मीना. नाही, तुम्ही माझी चिंता नका करू. नाहीतर तुम्ही पण आजारी पडाल. मी ठीक आहे. माझं सोड, स्वतःची काळजी घे मीना. अगं सोड हे सर्व वेड्यासारखं मंदिर बिंदिर भटकणं. मग तुम्हीच सांगा काय करू. आता नाही सहन होत मला. कसं माझ्या मुलीला परत आपल्या घरी आणायचं? आपली मुलगी तिकडे तडफडत जगते आणि आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाहीये. बस 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 मीना, बस बस. रडणं बंद कर. बस. हे बघ मीना, तुला सीमा बरोबर बोलायचं ना. मी तुझं आता बोलणं करून देतो. आता यावेळी कोणाचा फोन असू शकतो? हे घे. त्या मोहनीच्या मम्मीने परत काही गडबड केली नाहीये ना?
हॅलो. मम्मी हो, तुझी कमनशिबी आई, तुझ्या बरबादीला कारणीभूत तुझी आई बोलते. असं नको बोलूस मम्मी. नाही सीमा, तुझ्या बरोबर जे काही झालंय ना त्याला जबाबदार मी आहे, फक्त मी आहे. हे सगळं माझ्यामुळे झालंय. जर का तुझं लग्न ठरवण्याआधी मी फक्त एकदाच मीनाक्षीची चौकशी केली असती तर हे सर्व झालंच नसतं. नाही मम्मी, आता अशा प्रकारे तुझ्या पश्चातापाचा काहीच अर्थ नाहीये. जर माझं नशीबच खराब असेल तर तू तर माझ्या भल्याचाच विचार केला होतास मम्मी. माझं सुख पाहिलं होतंस. नाही, पण ते सुख माझ्या नशिबात नाहीये तर कोण काय करू शकतं? नाही बाळा. एक मिनिट सीमा बेटा, बेटा बस. हे बघ बेटा, मी तुझ्या आई बरोबर तुझं बोलणं यासाठी करून दिलं की त्यामुळे तिच्या मनातलं दुःख कमी होईल. तुझा आवाज ऐकून तिला हिम्मत मिळेल. पण बेटा, तू तर तिला अजून रडवलंस. सीमा बेटा बस. हे बघ, आता ही वेळ अशी रडण्याची नाहीये, एकमेकाला समजावण्याची आहे. आणि जरा समजाव आपल्या आईला. ती तुझ्या काळजीपोटी नवस बोलत चाललीये. अनवाणी पायानं भूक तहान विसरून रोज मंदिरांमध्ये जाते. तुझी आई रोज मरून मरून जगते आणि फक्त तुझ्यासाठी. ठीक आहे पप्पा, तुम्ही मम्मीला फोन द्या. नाही बेटा, आता आपल्या आईशी आता उद्याच बोला. तुझ्याशी बोलून ती परत रडत बसेल. अहो, असं बेटा तू तुझी काळजी घे. हो पप्पा. बस मीना, बोलायला बस 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 बस. समजतात काय ते स्वतःला? जे मनात आलं ते बोलून टाकलं. आय एम सॉरी भारती, आय एम रिअली सॉरी. उगाचच माझ्यामुळे त्या माणसाने तुला काय काय ऐकवलंच नाही तर आरोपांवर आरोप लावले. पण आता बस, आता ना मी या घरात राहणार आणि नाही तू. आदर्श बाळा, तू घर सोडून चाललायस फक्त यासाठी की तुझे पप्पा तुला बोलले आणि त्यामुळे तुझ्या मनाला ठेच लागली म्हणून? तुला त्रास झाला पण तू फक्त स्वतःच्या मनाचा विचार केलास, त्या आजारी आजीचा विचार नाही केलास. अरे जेव्हा तिला समजेल की तुम्ही दोघं हे घर सोडून चालला आहात तर तिच्या मनाला काय वाटेल? बाळा, तू घर सोडून नको जाऊस, कारण तुला चांगल्या प्रकारे माहित आहे की तुझ्यामध्ये त्यांचा जीव आहे. तू जर घर सोडून गेलास तर ती मरून जाईल बाळा, ती जगू शकणार नाही, ती जगू शकणार नाही. सुनबाई, बाळा
मी पप्पांतर्फे तुझे हात जोडून माफी मागते, पण आदर्शला या घरातून जाण्यापासून थांबव, नाहीतर आई जगणार नाही. त्या मरून जातील बाळा, त्या मरून जातील. प्लीज. मम्मी तू प्लीज, तुम्ही असं माझ्याजवळ हात जोडून मला लाजवू नका. आणि प्लीज प्लीज रडू नका. नका रडू. कुणी कुठे जाणार नाही या घरातून. हो, आणि आजीलाही काही होणार नाही. बाळा, आज पहिल्यांदा तू शिरा बनवलास, म्हणून माझ्याकडून तुला ही भेट. हे याच्यात काय आहे मम्मी? स्वतःच पहा ना. मंगळसूत्र. हॅलो सीमा. अगं गप्प का झालीस तू? काहीतरी बोल. काही नाही. हे बघ, मी तुझ्यावर खूप चिडलीये. तू मला इतकं परक करून टाकलंस की इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस की तू शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला नाही तर इंडियात गेलीस. तुला कोणी सांगितलं की मी इंडियात आहे?